आज साताऱ्यात शरद पवार यांच्या 4 सभा होत असून यातील पहिली सभा वाई येथे पार पडली। यावेळी शरद पवार यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यावर चांगलीच तोफ डागली। मी मकरंद यांच्या घरी एका लग्नासाठी जरा उशिरा आल्यानंतर जी लोकांनी माझ्या नावाची घोषणा द्यायला सुरुवात केली, मी म्हटलं चाईला ही वाई काही साधीसुधी दिसत नाही आहे, तोपर्यंत ठीक, एकदा फिसकटलं तर त्यांच्या नादी लागू नये असा किस्सा सांगताना शरद पवार म्हणाले, आज ती वेळ आलेली असून लोकांचं मत काय आहे हे जाणून न घेता लोक निर्णय घेतात, त्यांचं समाजकारण आणि राजकारण आज ना उद्या उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असा घनघनाट टोला मकरंद पाटील यांचं नाव न घेता शरद पवार यांनी लगवला। साहेब आमचं हित आहेत, आम्ही साहेबांचे निष्ठावान, आमचे दैवत छातीमध्ये अंतकरणामध्ये आहे। अरे किती ठिकाणी जागा कुठे कुठे बसू, आता बसायला जागा राहिली नाही आणि तरी सुद्धा सांगतात आम्ही साहेबांचेच असं सांगत अरुणादेवी पिसाळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन शरद पवार यांनी वाई येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या सभेमध्ये केलं। एक लग्न होतं साताऱ्यात, मुलाचं लग्न मला आठवत नाही, आणि त्या लग्नामध्ये आम्ही सगळे लोक हजर होतो। मी उशीर आलो, बाकीचे सगळे लोक बसलेले होते। मकरंदच्याच घरचं लग्न होतं का काय होतं, त्यांच्याच घरचं, आणि मी जरा उशीर आलो आणि मी तिथं पोहोचायच्या नंतर जे लोकांनी चाळ्या वाजवल्या आणि घोषणा दिल्या, ही बायकल म्हणलं ही भाजी दिसत, ही काही साधी साधी दिसत नाही, हायच तो भाजी शिक, पण एकदा फिसकटलं तर मग त्यांच्या नादी लागू नये, आजची वेळ आली। आणि हे जन्मच काय हे या निमित्ताने स्पष्ट झालं। आज दुर्दैवानं लोकांचं मत काय, लोकांचं मन काय याची नोंद न घेता निकाल घेतले जातात। त्यांचं समाजकारण, त्यांचं राजकारण आज नाही उद्या उद्ध्वस्त होतं, आणि ती अवस्था या ठिकाणी होईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही। हे सांगत असतात, लोकांना सांगतात, गावागावात जाऊन सांगतात, साहेब आमच्या हित आहे, माझी हिची जागा एवढी उंची आहे का त्यांना घ्यायला, साहेब हिचं बसेल, आम्ही साहेबांची निष्ठावान, आणि कसले निष्ठावान, आमचं दैवत म्हणजे असा दैवत निष्ठावान, छातीमध्ये अंतःकरणामध्ये किती ठिकाणी जागा, कुठं कुठं बसायला आता जागा शिल्लक राहिली नाही, पण तरी सांगतात आम्ही साहेबाचेच, आमचं ठरले हे खरं, आणि ठरलं काय, ज्या दिवशी मतदानाचा अधिकार बदलायचा दिवस येईल त्या दिवशी अरुणादेवीला हे आमचं ठरलं, आणि या संबंधीचा निकाल तुम्ही द्याल याची मला पूर्ण झाली। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।